नेत्रदानासंदर्भात महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात. जनजागृती खूप कमी आहे, नो डाऊट. त्याचबरोबर आपल्याकडे आय बँक नाही, आपल्या जिल्ह्यामध्ये आय बँक नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे, आय बँक आपल्या जिल्ह्यामध्ये नाहीये. आयबॉल कलेक्शन सेंटर्स आहेत, म्हणजे जिथून आपण आयबॉल कलेक्ट करतो, म्हणजे जे डोनर कॉर्निया आहेत, जे मृत व्यक्ती, त्यांचे नातेवाईक, सगळ्यात महत्वाचं ज्यांना नेत्रदान करायचं आहे अशी व्यक्ती आपल्याकडे भरपूर वेळ मिळतात. ते फॉर्म पण भरतात, नेत्रदानाचे अर्ज पण मिळतात. पण ज्यावेळी ज्यांना इच्छा असते त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त त्यांच्या नातेवाईकांकडे करावी लागते, सगळ्यात महत्वाचं. बरोबर. कारण तुम्ही मृत झाल्यानंतर ती व्यक्ती, तुमची जी इच्छा आहे तुमच्या नातेवाईकांना किंवा क्लोज रिलेटिव्हला माहित पाहिजे. तुमच्या मृत्यूनंतर तुमचे क्लोज रिलेटिव्ह आय बँक किंवा त्याच्याशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्यांच्याशी ते कॉन्टॅक्ट करतील आणि मग तिथून ते पर्सनल्स येतील आय बँक मधील आणि मग तुमचा तो कॉर्निया जो आहे डोनर तो कलेक्ट करतील आणि मग ते आयबॉल कलेक्शन सेंटरला असेल किंवा आय बँक पर्यंत पोहोचवला जाईल आणि तिथून त्याचं प्रोसेसिंग होईल, त्याची क्वालिटी चेक होईल आणि मग जो डोनर, जो रिसिव्हर टिश्यू आहे ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत ते पोहोचवलं जाईल. तर मला सगळ्यात महत्वाचं वाटतं की आत्ताच आपल्याकडं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सुरू झालेलं आहे, होतंय. ते जसं वाढत जाईल तसं तिथेही आय बँक होईल इन भविष्यामध्ये पुढच्या. तर ती आय बँक झाल्यानंतर आपल्या जिल्ह्यातलं जे डोनेशन आहे त्याचं प्रमाण पण वाढेल, कॉर्निया ट्रान्सप्लांटेशनच्या सर्जरीज पण होतील आणि नक्कीच पुढच्या काळामध्ये ह्या गोष्टी आपल्याला आपल्या जिल्ह्यात झालेल्या बघायला मिळतील.